दत्तं सब्बं अपराधं क्षमातु मे भन्ते द्वितीयम्पि मोकाच वन्दामि भन्ते वार्तयेनं दत्तं सब्बं अपराधं क्षमातु मे भन्ते द्वितीयम्पि मोकाच वन्दामि भन्ते वार्तयेनं दत्तं सब्बं अपराधं क्षमातु मे भन्ते. डोळे बंद करून म्हणायचं मी म्हणतो तसं. ओकासहं भन्ते. आणि सतत असं अंतरची चळवळ चालवणारे आमचे थोरले बंधू अंतर नेते लक्ष्मणदादा बुतकर, जिल्हाध्यक्ष धम्मपाल लांडगे, त्याचबरोबर राजकुमारजी कांबळे, गणेशजी खरात आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खरोखरच विद्यार्थ्याचं गुणगौरव होणं ही काळाची गरज आहे. आज तुम्हाला माहीत आहे की मोबाईलच्या जमान्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आणि पालकसुद्धा घरामध्ये 4 जण असतात आणि 4ही जणांकडे 4 मोबाईल असतात. संवाद हा कमी झालेला आहे, वाचन हे कमी झालेलं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की जो वाचतो त्याचं मस्तक शुद्ध होत असतं आणि शुद्ध झालेलं मस्तक हे कोणापुढे नतमस्तक होत नसतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो की आपण वाचलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट कळणार नाही. आज आपल्या इथलाच एक अभिजित तिपके नावाचा विद्यार्थी हा परदेशात शिक्षणासाठी जातो आणि तिथून तो एक क्रांती मोबाईलवर चालवतो की आपण आपलं जे काही मत आहे हे मांडलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. आणि म्हणून आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की शिका, संघटित व संघर्ष करा हा जरी नारा दिला असला तरी सुद्धा आपण शिक्षणापासून वंचित राहत आहोत आणि वंचित ठेवण्याचं काम आजचं शासन हळूहळू करत आहे. शिक्षणामध्ये कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला माहीत आहे की पूर्वीच्या काळामध्ये पुस्तक जे असायचे त्यामध्ये चोरांची ओळख असायची, प्रत्येक राष्ट्रपुरुषांचे त्यामध्ये त्याचं जीवनचरित्र असायचं. परंतु आजचा अभ्यासक्रम हळूहळू बदलत आहे आणि त्यामध्ये कोणत्याही नेत्याला लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून हा खूप मोठा भयान येणारा काळ आहे. येणारी संस्कृती हळूहळू आपल्यावर लादली जात आहे आणि जोपर्यंत आपण जागृत होत नाही, आज तुम्हाला वाटतं की आम्ही खूप सुखी समाधानी आहे, परंतु येणारा काळ हा धोक्याचा आहे. जोपर्यंत आपण सर्व जागृत होत नाही, विद्यार्थ्यांना जागृत करत नाही, जोपर्यंत आपण नवीन क्रांती करायची असेल तर एक संघ झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं की आज वर्गीकरणाच्या नावाखाली अवघड बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आपण कुठेतरी किड्या मुंग्यासारखं आपलं जीवन असतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचे आपल्याला अधिकार दिले, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आपल्याला दिला. आणि जर बाबासाहेबांच्या सर्वस्वाला जर कुठेतरी घालायचं काम करत असेल तर हे शासन करत आहे. कारण 2 विभागामध्ये एससी मध्ये 59 जाती असताना सुद्धा त्याच्यामध्ये भेदभाव केला जात आहे. मग मांग एकीकडे, चौंबार एकीकडे, महार एकीकडे असं भेदभाव करून आपसा वाद लावायचा. आरक्षण हे जे आहे तर आरक्षण हे कोणी खाल्लं तर ते म्हणतात की महाराजांनीच खाल्लं. तर बांधवांना हे जागृत होण्याचं काम आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्या मुलीला शिष्यवृत्ती बघायला गेल्या अनेक वर्षापासून सावित्रीबाई शिष्यवृत्ती नाही, गुणवंत शिष्यवृत्ती नाही, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती नाही. हळूहळू हे पंख कापण्याचं काम हे शासन करत आहे
आणि हे जबाबदारीने मी सांगतो आहे, कारण मी जरी समजा शासनाचं काम करत असलं तरी सुद्धा आजच्या काळाचं भयान वास्तव हे आपण जाणून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्रशासन करत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दादांनी मागच्या वर्षी मोदडे सरांनी शाळेमध्ये सर्व राष्ट्रपुरुषांची पुस्तकं त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली. मग ते फुले असेल, शाहू असेल, आंबेडकर असेल, लोकशाहीर असेल, रोहिदास असेल, सर्व राष्ट्रपुरुषांचे पुस्तक कायसाठी दिले की विद्यार्थ्यांना ते कळले पाहिजे. त्या महामानवाची जयंती पुण्यतिथी का साजरी केली जाते? त्यांनी आपल्यासाठी काहीतरी दिले, त्यांनी आपल्यासाठी खूप त्याग केलाय. आणि म्हणून माता रमाई, माता भीमाई हे आपण वाचलं पाहिजे, त्यांचा त्याग वाचला पाहिजे, तरच विद्यार्थी नवीन क्रांती घडू शकतो. आपल्याला माहित आहे की ज्या राष्ट्रीय जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी गेल्या 14 ते 15 वर्षात काही केलं नाही. तेच एका अभिजित दिपके नावाच्या दलित पोरांनी अमेरिकेत राहून क्रांती केली आणि सांगितलं जागे व्हा. जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही, सक्षम होणार नाही, बोलणार नाही, अन्यायाविरुद्ध बंड करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. आणि एका 5 दिवसामध्ये त्याला 20 लाख पेक्षा जवळपास 20 कोटी एवढे विद्यार्थी जोडले गेले, जे कोणालाही शक्य झालं नाही, कारण नवीन क्रांती आहे. आणि या क्रांतीची सुरुवात ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या रक्तात आहे, तुमच्या चळवळीत आहे, आणि ते तुम्ही केलं पाहिजे असं मी म्हणतो. दादांना आणि बोलून सरांना सांगतो की माझ्या मी शाळेचे विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चांगल्या मार्किंग पास झालेले आहेत. शाळेचा 100% निकाल आहे. तर एक विद्यार्थी माझा 88% आलेला आहे, एक विद्यार्थी योगीराज हिवाळे म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणच आपल्याला तारू शकतं. त्यासाठी सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन अशी क्रांती तुम्ही करायची आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. माणसाला माणूसाठी कळणार नाही. सर्व जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकाव्य कथा तसंच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि या समाजाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलं ते सर्व महामानव यांना मी उत्तम अभिवादन करतो. आणि आज जो गुणवंत विद्यार्थ्यांचा जो संस्कार कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाचे सर्व लक्ष्मण बुद्ध, बंदेजी, हेमधम्माजी महादेव, सोनवणे साहेब, सुरेशजी रांगे आणि माझे पत्रकार बंधू आणि भगिनी, दलित पॅनलतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही ठेवत असतो. आणि त्या निमित्तानं रामजी बोदडे मानव कल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचं पुस्तक रूपाने आम्ही विद्यार्थ्यांना योगदान करतो. हे योगदान याच्यासाठी विद्यार्थ्यांनी या महामानवाचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी. घटनेमध्ये कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही 59 जातीचं उपवर्गीकरण करा, परंतु मुस्लिम मनुवादी पॉलिटिकल हिंद आहे, पॉलिटिकल सत्ता आहे, ते सत्ता या
घटनेचं व्हायोलेशन करत आहे आणि ते व्हायोलेशन करत असताना आपला समाज हा चुपचाप बसलेला आहे. या वर्गीकरणाच्या विरुद्ध आंदोलन सुरू आहे, परंतु आंदोलन ज्या स्तराला पाहिजे आपलेच काही पॉलिटिकल लोक त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांना पाठबळ मिळते, परंतु उपवर्गीकरण या इश्यूला सह देण्याच्या ऐवजी हे लोक त्यांना मदत करतात. हा मोठा ड्रॉबॅक आपल्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा ड्रॉबॅक दूर करण्यासाठी विद्यार्थी चळवळ ही स्ट्रॉंग असणे ही काळाची गरज झालेली आहे. आम्ही तुम्हाला हे पुस्तकं देत असताना आम्ही तुमच्यावर काही उपकार करतो अशातला काही भाग नाही. हे पुस्तकं देत असताना महामानव पुस्तकं देत असताना त्याच्यामधला जो आदर्श आहे तो आदर्श आपण लोकांनी करावा आणि त्या आदर्शाप्रमाणे आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न आपण करावा. विद्यार्थी वर्गाला आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी वर्ग हा एका ठिकाणी भरकटलेला आहे. त्याचं उदाहरण सरांनी दिलेलं आहे. बाबासाहेब जेव्हा 18 तास अभ्यास करत होते तेव्हा हे जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज आले आणि जगामधल्या सर्वात जास्त 32 डिग्र्या ज्या महामानवांनी जर घेतल्या असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आता बोलल्या गेलं आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि शिक्षणाशिवाय माणूस पुढे पण जाऊ शकत नाही. जो वर्ग आपल्या समाजामध्ये शिकला तो आज एलाइट क्लास झालेला आहे आणि कुठलीही मुवमेंट आम्ही चालवत असताना हा एलाइट क्लास आमच्या सोबत नाही. हे त्यांचं दुर्दैव म्हणायचं आपलं दुर्दैव नाही. जेव्हा आपण नामांतर मुवमेंट चालवत होतो तेव्हा आपल्यासोबत गरीब मिडल क्लास आणि एलाइट क्लास हे सर्व समाजाचे लोक आणि जेव्हा आपल्यासोबत लेडीज वर्ग आपल्या समाजाचा जो लढवय्या आहे वुमेन वोट जो आपल्यासमोर होता त्या वुमेन वोट आपण नामांतर चळवळ लवकरात लवकर सक्सेस आपण ही चळवळ चालवायची असेल तर विद्यार्थी हा त्या चळवळीचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि विद्यार्थी जर पुढल्या मुवमेंटचा केंद्रबिंदू असला तर चळवळ सक्सेसफुल करण्यासाठी टाइम लागत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना आपली अशी विनंती आहे की महामानवाचा आदर्श घेऊन आपण आपलं जीवन सुखी करावं आणि अशा जीवनामध्ये जे स्थळ आहे शिक्षणाचे जे स्टेप आत्मसात करून पुढे जाण्याचं काम करावं या ठिकाणी जोडली मला सांगू इच्छितो आणि सांगतो. आणि बाबासाहेबांना जो काही कायदा केला त्या कायद्याच्या माध्यमातून आपण ज्ञानदान या ठिकाणी म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी S.R. बोगडे सर उच्च न्यायालयाचे विधितज्ञ यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थ्यांना. म्हणून या ठिकाणी थोडक्यात मी माझं जे काही या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं ते करतो कारण वेळ खूप झालेला आहे. सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मौलाना अबुल कलाम आझाद या थोर संतांना मी अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी
आपल्या सर्वांचे गुरुवर्य भंतेजी हेमधम्मजी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ॲडव्होकेट एस.आर. बोजडे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्रकाशराव सोनोने, या कार्यक्रमाचे संयोजन धम्मपालजी दांडगे भारतीय दलित पॅनलचे अध्यक्ष, राजकुमार कांबळे, दशरथजी कांबळे, उत्तमराव डोंगरे, राधाकिशनजी पट्टेकर, मधुकर आराग, गायकवाड सर, गौतम पगारे, अशोकराव मिसाळ मामा आणि या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन करते विजय हिवसने, सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानगराचे संपादक, प्रमुख पत्रकार आणि खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीला वाचा फोडणारे सर्व दैनिकांचे उपस्थित पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी उपस्थित भारतीय दलित पॅनलचे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अहमद पठाण, जिल्ह्याचे उपाध्यक्ष शरीफ लालाजी, समाधानजी कस्तुरे, शाहीर दुधोडे सर आणि उपस्थित महिला जिल्हा अध्यक्षा सुमित्राबाई कासारे, शहराध्यक्ष पार्वतीबाई घोरपडे, उपस्थित सर्व बंधूंनो, वेळ खूप आहे, खूप झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी फक्त मी आपलं या ठिकाणी शब्द सुमनानं स्वागत करणार आहे. कारण या ठिकाणी अनेक मुद्दे हाताळले गेले. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. सामाजिक चळवळीचं जे काम असते, भारतीय दलित पॅनल ही सामाजिक चळवळ जी आहे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी, खेड्यापाड्यामध्ये गेल्याच्या नंतर ज्या समाजावर अन्याय अत्याचार होतो त्याला खऱ्या अर्थानं दाबण्याचं काम, त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम भारतीय दलित पॅनल या सामाजिक संघटनेच्या वतीनं आपण करत असतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहित असेल 2014 पासून ते आजपर्यंत या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही सत्तेमध्ये सरकार असेल, मग ते देशात असेल, राज्यामध्ये असेल, या काळामध्ये तुमच्या आमच्यावर अन्याय अत्याचार जास्त झालेला आहे. आणि तो अन्याय अत्याचार दूर करण्याचं काम भारतीय दलित पॅनल हा चित्ता महाराष्ट्र राज्यभर करत असतो. आणि म्हणूनच याच माध्यमातून आज चळवळीच्या माध्यमातून या पॅनलना उद्या या खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पॅनल तयार व्हावा, या देशाचा राजकारभार चालवण्यासाठी यांना जास्त शिकावा, म्हणूनच हा प्रोत्साहनपर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी जास्त न बोलता या ठिकाणी सफल असं मार्गदर्शन झालेलं आहे. आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थी आलात, या ठिकाणी आमच्या माता भगिनी आल्यात, त्यांच्यासोबत त्यांचे पालक आले. या सर्वांचं भारतीय दलित पॅनल या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी असं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी संयोजकाला परत एकदा संधी देतो, कारण त्यांनी या ठिकाणी जे काही या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत, 10वीचे असतील, 12वीचे असतील, पास झालेले असतील, जास्त टक्क्यानं पास झालेले असतील, त्या क्रमांकानुसार या ठिकाणी भारतीय दलित पॅनल या सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सन्मानपत्र, ग्रंथ आणि पंचरंगी शाल देऊन
पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आपण सत्कार स्वीकारावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि परत एकदा संयोजकाला या ठिकाणी संधी देण्यात येत आहे. त्याने पुढील जी काय आहे प्रक्रिया परत सुरू करावी आणि आपण सर्व आलात परत एकदा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. ज्याचं नाव विसरलं असेल त्यांना काही नाराज होऊन त्यांचंही मनातून मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सगळ्यांचा ग्रुप फोटो आणि प्रत्येक पेपरवाल्यांना त्यांचा ग्रुप फोटो द्यायचा आहे. कोणी जाऊ नका. दिली काय वाटतं, काय मार्गदर्शन करतात? श्रीमंत विद्यार्थ्यांचा आज जो आम्ही सत्कार ठेवलेला आहे थ्रू दलित पॅन्थर सर्वा लक्ष्मण कुलकर यांच्यातर्फे, तर त्या प्रोग्राममध्ये आम्ही दरवर्षी महामानवांचे पुस्तकं आम्ही वाटप करतो. तर त्या महामानवांचे पुस्तकं वाटप करण्यामध्ये उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची महामानवाची तथागत गौतम बुद्धांची फिलॉसॉफी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून पुढील जीवन हे सुखी कसं करता येईल याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही मंडळी जे आपण स्पेसिफिकली जर नाव घेतलं तर RSS मंडळी हे आपल्या विद्यार्थ्यासाठी हे रोडे निर्माण करत आहे. तर विद्यार्थ्यांनी हे रोडे कसे दूर करता येईल याचा प्रयत्न करणं जरुरी आहे. बाबासाहेब शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनासुद्धा ह्याच पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु बाबासाहेब हे बाबासाहेब होते. बाबासाहेब त्यांना जेव्हा कळलं की इथली परिस्थिती आपल्याला सुनियोजित नाही, म्हणून बाबासाहेबांनी नेहमीसाठी प्रयत्न केले की फॉरेनला जाऊन आपण शिक्षण घ्यावं. आणि म्हणून बाबासाहेब फॉरेनला गेले असताना एका ठिकाणी बाबासाहेब बोलले, मी जर फॉरेनला जाऊन जर शिक्षण घेतलं नसतं तर इथल्या प्रस्थापितांनी मला इतकं पुढे येऊ दिलं नसतं. तर हेच वाक्य जर आपल्या मुलांनी जर आत्मसात केलं तर आपण फार काही पुढे जाऊ शकतो आणि परिस्थितीची जो सामना करायचा तो करायचा. बाबासाहेबांना शाळेमध्ये बसू दिलं नाही, बाबासाहेबांना पुस्तकं मिळू दिले नाही, बाबासाहेबांना पाणी पिऊ दिलं नाही. अशाही ऑड परिस्थितीमध्ये बाबासाहेब या जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज झालेले आहेत. तर सिम्बॉल ऑफ नॉलेज होण्यामागे त्यांचा स्वतःचा जो मोठा त्याग होता तो त्याग हा आपण नाकारू शकत नाही आणि त्याच त्यागाची किंमत करून आपण सुद्धा बाबासाहेबांच्या पावलावर पाय ठेवलं पाहिजे. आणि 18 तास बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत होते त्या 18 तास अभ्यास करून सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श समोर घेऊन आपण आपल्या जीवनाचा एक नियोजित जो मार्ग आहे तो मार्ग अवलंबून करावा. हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना माझे मार्गदर्शन राहील. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. काय शुभेच्छा द्याल, काय मार्गदर्शन कराल? भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट SR बोजडे सर, प्रतापजी सोनवणे, भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शहराचे महिला, या सर्वांच्या वतीनं 2025-26 या वर्षाच्या मध्ये जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये पास झाले, भविष्यात त्यांना चांगला अभ्यास करावा, अभ्यासाची गोडी लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये भारतीय दलित पॅन्थर सामाजिक संघटना त्यांना उत्तेजन देत असते. त्यांचा सत्कार, सन्मान पत्र देऊन बाबासाहेबांचे, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे
सावित्रीबाई फुल्यांचे पुस्तक देऊन त्यांचं सन्मान करत असतो. त्यांना शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, IAS व्हावं, या देशाची खऱ्या अर्थानं जी काही राजधानी आहे ती त्यांनी चालवावी अशा सर्व विद्यार्थ्यांना भारतीय दलित प्रांत सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी, परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. विशेष म्हणजे राजकुमार कांबळे आणि त्यांचे सहकारी यांना या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं संयोजन चांगल्या पद्धतीनं केलं. त्यावेळेस त्यांचंही या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी असं शब्दसुमनानं त्यांचं स्वागत करतो, उपस्थितांचे स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जी चांगली प्रसिद्धी मिळावी या अनुषंगानं सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत चांगलं लिहावं, त्यांना गोडी लागावी या शिक्षणाची, अभ्यासाची. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं देखील या ठिकाणी मी शब्दरूपानं असं परत एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. विद्यार्थ्यांचा, गुणवत्ता विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आज सन्मान, सत्कार, सर्टिफिकेट आणि पुस्तकं देऊन करण्यात आला. यामध्ये ॲडव्होकेट बोदोडे सर यांनी हा सक्रिय सहभाग घेऊन प्रमुख भूमिका त्यांनी वठवली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत हे नीतिमत्तेचं, शिलाचं शिक्षण नेहमी दिलं पाहिजे. आणि इथे जी पुस्तकं वितरण करण्यात आलेली आहे त्यामध्ये पवित्र, विद्वान, गुणवान आणि अत्यंत ऐतिहासिक असे महापुरुष यांच्या जीवनचरित्राला वाटप करण्यात आलं. कारण त्यांचं शील हे निष्कलंक होतं, निर्मळ होतं, पवित्र होतं, म्हणून ते एवढी मोठी झेप घेऊ शकले. म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिलाचं शिक्षणसुद्धा, शिलाचं आचरणसुद्धा चांगलं करता यावं म्हणून या ठिकाणी पुस्तकं आणि सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ, हार आणि गुच्छ देण्यात आलेले आहे. सुप्त गुणांचा विकास हा क्रमाक्रमानं होतो. प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही अत्यंत महान आहे, तेजस्वी आहे व तिच्यामध्ये अनेक ज्ञानाचे बीज हे दबलेले आहे. ते जसे जसे फुलत राहतील तसा प्रत्येक विद्यार्थी हा अत्यंत बुद्धिमान व हुशार होऊ शकतो. म्हणून या माध्यमातून त्यांच्या सुप्त गुणाला एक चांगली प्रेरणा मिळते आणि त्यांचे जे दबलेले गुण आहेत, जे सुप्त आहेत, ते असे उमलत प्रगल्भ होतील, विशाल होतील आणि ते आपल्या पायावर उभे राहतील. म्हणून अशा सार्वजनिक प्रोग्राममध्ये ॲडव्होकेट SR बोदोडे सरांनी हे जे काम हाती घेतलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाचा, बौद्धिक गुणाचा, नैतिक गुणाचा, आध्यात्मिक गुणाचा, शैक्षणिक गुणाचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा आणि विद्यार्थी आपल्या पायावर उभा राहावा आणि तो मोठ्या पदावर जावा, ही सामाजिक सेवा आहे, शैक्षणिक सेवा आहे आणि फार मोठी महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला जर किंमत मिळवायची असेल, माणसाचं जर मूल्य ठेवायचं असेल तर शिक्षण घेणं आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय मनुष्याला किंमत मिळूच शकत नाही आणि म्हणून शिक्षण हे असं हत्यार आहे. त्या हत्याराच्या द्वारे प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी हे आपल्या उच्च पदावर, उच्च ज्ञानावर, उच्च प्रज्ञेवरती जाऊन या जगाला प्रभावित करू शकते, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करू शकते. म्हणून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्गांनी
आपल्या शिक्षणाचं ध्येय हा पूर्ण करावं आणि शिक्षणासोबत आपण शिलाला जास्त महत्त्व द्यावं. कारण काही ठिकाणी लोक शिक्षण घेतात मोठं, MSc करतात, PhD करतात, इंजिनिअरिंग करतात, डॉक्टरेट करतात, परंतु शील पाळण्यामध्ये ते कधी कधी कमी पडतात. म्हणून हे जे पुस्तकं वाटण्याचा जो उपक्रम आहे हे महापुरुषांचं जीवनचरित्र, महापुरुषांची ऑटोबायोग्राफी लोकांच्या वाचण्यात यावी की या महापुरुषांनी, भगवान बुद्धांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीमाई फुलेंनी आणि राजश्री शाहू महाराजांनी, संत गाडगे महाराजांनी, संत कबीर महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी, त्याशिवाय जिजाई तर्फे या उच्च अशा व्यक्तिमत्वानी जे आपल्या स्वतःला समाजासाठी झिजवलेलं आहे, समाजासाठी अपार त्याग केलेला आहे, समाजासाठी अत्यंत कष्ट भोगलेले आहे आणि प्रचंड अपमान सहन केले, प्रचंड दुःख सहन केलं, प्रचंड त्यांनी अनेक प्रकारचे हाल अपेष्टा आणि मानहानी सहन करून त्यांनी ध्येय गाठलं. हे विद्यार्थ्याला या पुस्तकातून प्रेरणा मिळावी म्हणून ॲडव्होकेट SR बोदोडे सरांनी केलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, मंगल कामना करतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणासोबत शिलाचं पण पावित्र्य हे प्रगल्भ करावं, बलवान करावं.